राज्य सरकारच्या विरोधात मुरुड तालुका कुणबी समाज आक्रमक, तहसीलदारांना दिलं निवेदन। कुणबी ओबीसीच्या आरक्षणात पुढारलेला मराठी जातीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घुसखोरी थांबवा याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक निवेदन मुरुड तालुका कुणबी समाज उन्नती संघ मुंबई व मुरुडच्या वतीनं मुरुड तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आलं आहे। यावेळी सदर निवेदन नायब तहसीलदार संजय तवर यांनी स्वीकारले। कुणबी समाजोन्नती संघातर्फे समाज बांधव एकत्रित येऊन आज सकाळी मुरुड जंजिरा नगर परिषद कार्यालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून तहसीलदार कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक झाले। मराठ्यांना कुणबी दाखले देऊ नका, ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी एक निवेदन देण्यात आलं। कुणबी समाज अध्यक्ष किरण डिके, उपाध्यक्ष अशोक बामुगडे, सचिव भावेश बुवड, श्रीकांत सुर्वे, अजित कासार, खजिनदार महेंद्र कदम, CM ठाकूर, निलेश खामकर, यशवंत पाटील, मधुकर भुवड, नथुराम भेकरे, प्रकाश चव्हाण, निलेश खामकर, रुपेश बांद्रे, सुरेश ठाकूर, संतोष सावंत, संदेश मोहिते, ॲडव्होकेट विनायक शेडगे, रंजना पवार, कल्पना रावतेकर, सरस्वती उदके, सविता माडोकर, रवित मोहिते, ज्योती भेकरे, सुलोचना कदम, श्रुती भेकरे, अंकिता पानगळे, संतोष सावंत आदींसह कुणबी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। म्हणजे कुणबी समाजाचे आभार मानायला पाहिजे की आज तालुक्यात ओबीसीचे जर पाहिलं आपण तर अनेक जाती आहेत, परंतु कुणबी समाजाने जो आज पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार आणि धन्यवाद देतो त्यांना। आज आपण हा लढा उभा केला नाही तर आज आपल्या हक्कावर बाधा येणार आहे, तरी आपण सर्वांनी एकजुटीने राहिलं पाहिजे। सर्व ओबीसी असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा आपण केला पाहिजे, सक्सेस केला पाहिजे। कारण कोणी येईल आणि दबावतंत्र करून आपल्या हक्काचा जो आहे त्याच्यावर बाधा आणत असेल तर आपण सुद्धा एक खपवून घेऊ नये अशी माझी तरी एक इच्छा आहे। आणि आपण सर्व तिथे जमलात त्याबद्दल मी सर्वांचे खरं बोलायचं म्हणजे 1902 साली छत्रपती शाहू महाराज आहेत, त्यांनी ओबीसीला आरक्षण दिलं होतं। आपल्या संस्थानामध्ये ओबीसीला आरक्षण का दिले तर हे 12 बलुतेदार आहेत, कष्ट करणारे आया बहिणी आहेत, शेतीत राबतात, त्यांना कुठेतरी मालकी हक्क व्हायला पाहिजे, त्यांना कुठलं तरी स्वतःचं घर पाहिजे, म्हणून हे आरक्षण महर्षी आपले राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये दिले होते। तशीच ही सगळी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या माध्यमातून घेतलेली आहे, संविधानामध्ये लिहिलेली आहे। आणि संविधानामध्ये विचार करताना SC, NT, OBC, SC, NTला त्यांचा हिस्सा दिलेला आहे, त्यांचा वाटा सेपरेट दिलेला आहे, परंतु ही 12 बलुतेदार अनेक आगरी, माली, कोली, कुणबी, कोस्टी या जातीची जी लोक आहेत तर त्यांना कशामध्ये हे करावं तर हा बहुसंख्य समाज जो आहे तो कष्टकरी समाज आहे, राबणारा समाज आहे। आपल्या माता भगिनी जंगलातून भाऱ्या आणतात, खाटीला आणतात, शेतामध्ये राबतात, आणि ही राबणारा जो समाज आहे त्यांना कुठे टाकायचा हा बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो प्रश्न आहे ओबीसीचा त्या सगळ्या समाजाला एकत्र केलं। आणि इतर मागासवर्गीय आपण पण इतकं शेपारण जाऊ नये, आपण काय स्वतःला शूद्र समजायला तयार नाही आहोत, तर आपला इतर काढला तर आपण कोण आहोत? मागासवर्गीय। लक्षात ठेवा आपला मूळ काय आहे? मागासवर्गीय। त्यामुळे आपण पण SC, NT, महार, चांभार हे जे बाकीचे आहेत त्यांचे भाऊ आहोत आपण। त्यामुळे तुम्ही संघटित व्हा। आणि या 2 सप्टेंबर 2025ला या महाराष्ट्र सरकारने, फडणवीस सरकार, शिंदे सरकार आणि पवार सरकारने जो GR काढलाय ओबीसीच्या विरोधात, आणि ओबीसीच्या ताटातला जो आरक्षण या मराठा समाजाला जो हजारो वर्षापासून राजा, महाराजा, मुख्यमंत्री सगळे त्यांनी उपभोगलेत। आता आपल्याला कुठं आरक्षण भेटलं? आपला मुलगा वकील, कलेक्टर, डॉक्टर व्हायला लागलाय आरक्षणाच्या माध्यमातून, तर त्यांना जमत नाही आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांना खपवून घेता येत नाही।